नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे प्रभू राम आणि हनुमान यांच्यातील पहिली भेट कधी झाली याची. जेव्हा प्रभू राम वनवासात होते त्यावेळी रावणाने सीतामातेचे हरण केले. मग श्रीराम आणि लक्ष्मण माता सीतेच्या शोधात वनावनात भटकत होते. एकीकडे माता सीतेचा शोध चालू होता, त्याच वेळी किष्किंधा नगरीत, जी वानरांची राजधानी आहे, जिथे वानर राज्य होते, तिथे दोन वानर राज बाली आणि सुग्रीव यांच्यात युद्ध झाले होते आणि सुग्रीव त्या युद्धातून पळून ऋष्यमुख पर्वताच्या एका गुहेत जाऊन लपले होते. त्याच क्षेत्रात अंजनी पर्वतावर हनुमानजी त्यांच्या आराध्यांची भक्ती करत होते. श्रीराम आणि लक्ष्मण जेव्हा सीतामातेचा शोध घेत ऋष्यमुख पर्वताच्या जवळ पोचले त्यावेळी अत्यंत तेजस्वी आणि बलशाली अशा दोन व्यक्तींना पाहून सुग्रीव भयभीत झाले आणि धावत जाऊन त्यांनी हनुमानजींना याची खबर दिली. सुग्रीवाची अशी धारणा होती की बालीनेच अशा तेजस्वी व्यक्तींना सुग्रीवाला मारण्यासाठी पाठवले आहे. मग सुग्रीवाने हनुमानाला सांगितले की ब्राह्मणाचा वेश धारण करून तू त्यांची भेट घेऊन ये आणि त्यांचे तिथे येण्याचे काय प्रयोजन आहे हे देखील जाणून घे. साक्षात भगवंतासमोर हनुमानजी नकली चेहरा धारण करून आले. त्यांना प्रणाम केला आणि विचारले, कठीण भूमी कोमल पदगामी कवन हेतू बिचरहू बनस्वामी. या खडकाळ भूमीवर तुमच्या कोमल चरणांनी तुम्ही या वनात का चालत आहात? तुम्ही अत्यंत तेजस्वी दिसत आहात, तर तुम्ही ब्रह्मा, विष्णू किंवा महेश या देवतांपैकी तर नाहीत ना, की नर आणि नारायण आहात? भगवंतांनी विचार केला, जर भक्त आपली खरी ओळख देत नाही तर आम्ही आमचा परिचय भगवंत आहोत असा का करून द्यावा? मग प्रभू राम म्हणाले, ब्राह्मणा, तू ज्या देवतांची नावे घेतली आहे त्यांच्यापैकी आम्ही नाही. मी अयोध्या नरेश दशरथ यांचा पुत्र राम आणि हा माझा लहान भाऊ लक्ष्मण आहे. आमच्याबरोबर वनात आलेल्या माझ्या पत्नीचे हरण झालेले आहे आणि तिच्या शोधात आम्ही इकडे आलो आहोत. मग रामजींनी आपला परिचय दिल्यावर हनुमंताला आपला परिचय देण्यास सांगितले. जसे प्रभू राम आणि लक्ष्मण यांचे नाव ऐकले त्या क्षणी हनुमानजी भगवंताच्या चरणाशी लीन झाले. पण आज भगवंतांनी हनुमानाला उठवले नाही. खरे तर प्रभू रामजींचा स्वभाव आहे, जे कोणी त्यांच्या चरणाशी लीन होतात प्रभू त्यांना हृदयाशी कवटाळतात. हनुमानजींना मात्र आज उठवले नाही. मग हनुमानजी स्वतःच उठून उभे राहिले. प्रभू, आम्ही जीव आहोत, अज्ञानी आहोत. मरकट बुद्धी असल्याने तुम्हाला तुमचा परिचय विचारला, परंतु तुम्ही तर त्रिकाल ज्ञानी आहात. सर्व जाणून सुद्धा आपण मला माझा परिचय करून देण्यास सांगत आहात. काय तुम्हाला तुमच्या भक्ताची आठवण राहिली नाही का? असे म्हणून हनुमानजींनी पुन्हा प्रणाम केला. यावेळी देखील प्रभूंनी हनुमानास उठवले नाही. मग हनुमानजींच्या मनात विचार आला की मी मुखाने माझा परिचय करून दिला की मी खास तुमचा दास आहे, हनुमान आहे, पण स्वरूप मात्र अजून ब्राह्मणाचेच आहे. जो आहे तसा दिसत नाहीये, म्हणजे कपट भाव आहे. भगवंतासमोर खोटे रूप धारण केले आहे. आणि रामजी तर म्हणतात, मोही कपट छल छिद्र न भावा. काही कपट, छळ किंवा काही कपट भाव असेल तर ते रामजींना पसंत नाहीये. लगेच मग हनुमानजींनी आपले खरे स्वरूप धारण केले. जसे हनुमान स्वतःच्या रूपात प्रकट झाले तसे रघुपती उठाई उरलावा निज लोचन जलसिंच जुडा. भगवंतांनी हनुमानाला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि म्हणाले, हनुमंता, मला काही तुझे विस्मरण झाले नाही. उलट तुझ्याविषयी लक्ष्मणापेक्षा
थोडे किंचित जास्त प्रेमभाव आहे. मम प्रिय लक्ष्मण ते धनाना. मग लक्ष्मणाला मात्र याचे वाईट वाटले. लक्ष्मण तर जन्मापासूनच रामजींच्या बरोबर आहेत, दिनरात त्यांच्या सेवेत आहेत. हनुमानजी तर आत्ता आलेत आणि प्रभू सांगतायत की लक्ष्मणापेक्षा किंचित जास्त प्रेमभाव. तेव्हा समजूत काढताना प्रभू राम लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, कोणत्याही मातेचे इतर पुत्रांपेक्षा आपल्या नवजात शिशूकडे जास्त कल असतो किंवा जास्त प्रेमभाव आहे. तसेच माझे आहे. तू तर जन्मापासून आमच्या बरोबर आहे. हनुमानजी तर नवजात आहे. मग हनुमानजींनी प्रभू राम आणि लक्ष्मण यांना आपल्या खांद्यावर बसवले आणि सुग्रीवाकडे घेऊन आले. अग्नीला साक्षी ठेवून दोघांमध्ये मित्रता स्थापित केली. प्रभूंनी त्यांची कथा सुग्रीवाला ऐकवली आणि मग सुग्रीवाला विचारले, तुम्ही वानरराज असून या पर्वतावर गुहेत का बरे राहत आहात? तेव्हा सुग्रीव म्हणाला, मी आणि बाली आम्ही दोघे भाऊ एक दिवस मय दानवाचा मुलगा मायावी याने बालीला आव्हान दिले. तेव्हा बाली त्याला मारण्यासाठी मायावीच्या मागे गेला. मी देखील बालीच्या मागे गेलो. धावता धावता मायावी एका गुहेच्या आत जाऊन लपला. तेव्हा बाली मला म्हणाला, मी देखील गुहेत जात आहे, पण तू गुहेच्या बाहेर 15 दिवसापर्यंत माझी प्रतीक्षा कर. जर मी 15 दिवसात गुहेच्या बाहेर आलो नाही तर मात्र माझा मृत्यू झाला आहे असे समज. सुग्रीव प्रभूंना म्हणाला, प्रभू, मी 1 महिनाभर गुहेबाहेर प्रतीक्षा केली आणि 1 महिन्यानंतर जेव्हा गुहेच्या द्वारातून रक्ताची धारा बाहेर आली तेव्हा मला वाटले बालीचा मृत्यू झाला. मग मी गुहेच्या द्वारावर एक शिळा ठेवून गुहेचे द्वार बंद केले आणि परत नगरात आलो. मंत्रीगणांनी पाहिले राजसिंहासन खाली आहे तेव्हा मला राजा म्हणून घोषित केले. जसा मी राजा बनलो तसा बाली मायावीचा वध करून परत आला आणि मला राजसिंहासनावर बसलेले पाहिले तसे मला शत्रू मानू लागला. मला इतके मारले की माझा राजकोष, धनकोष इतकेच काय माझ्या पत्नीला सुद्धा माझ्याकडून हिसकावून घेतले. तेव्हा घाबरून मी या पहाडावर लपून बसलो. बालीला शाप आहे, तो ऋष्यमुख पर्वताच्या पायरीवर आला की त्याचा मृत्यू होणार, म्हणून तो या पर्वतावर येऊ शकत नाही. त्याची कथा ऐकून प्रभू राम म्हणाले, मी एका बाणाने बालीचा वध करेन. ब्रह्मा आणि महेश सुद्धा आमच्या सहायतेला असतील. आता यातील एक गोष्ट लक्षात घ्या. जर प्रभू रामांनी ठरवले असते तर त्यांनी सुग्रीवाच्या ऐवजी बालीशी मित्रता केली असती. कारण बाली हा वानरांचा राजा आहे. बालीजवळ प्रचंड वानर सेना आहे आणि याआधी बालीने रावणाला युद्धात हरवले आहे. रावण जेव्हा बालीशी युद्ध करायला गेला तेव्हा पहिल्याच दिवशी बालीने रावणाला निश्चित पाडले. मग बालीने विचार केला, जर मी सर्व जगताला सांगितले की रावणाला मी हरवले आहे तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मग त्याने काय केले, रावणाला आपल्या बाहूत पकडले आणि 6 महिने आपल्या बगलेत त्याला बांधून सर्व जगताला सांगत राहिला, बघा मी रावणाला युद्धात हरवले आहे. जेव्हा रावणाला बालीच्या या शक्तीची कल्पना आली तेव्हा रावणाने बालीला आपला मित्र बनवले. जर प्रभू रामांनी बालीशी मित्रता केली असती तर सीता मातेच्या सुटकेसाठी प्रभू रामांना जायची गरज नव्हती. बालीनेच हे काम उरकले असते. पण प्रभूंनी असे का केले नाही तर ते आपल्याला सांगू इच्छितात. जीवनात कितीही लाभ दिसत असेल पण हा लाभ तुम्हाला अधर्माच्या मार्गाने प्राप्त होणार असेल तर त्यापेक्षा दारिद्र्य स्वीकारणे केव्हाही चांगले. पण अशा लाभाकडे न बघणे हेच उचित आहे. प्रभूंनी आपल्या वचनाचे पालन केले. बालीला निजधामास पाठवले. प्रभूंनी खरे तर बालीला मारले याला कारण सुग्रीवाला दिलेले वचन नव्हतेच. बाली हा इंद्राच्या अंशातून अवतार घेऊन आला होता. या पृथ्वी तलावर
रामजींचे कार्य करायला तो अवतरला होता, पण त्याने रावणाशी मित्रता केली, अधर्माची साथ दिली. त्यामुळे त्याला प्रभूंनी यमसदनास पाठवले. प्रभू रामाची सुग्रीवाशी झालेली मैत्री ही हनुमानाच्या भेटीनंतर झालेली आहे. तर आजची ही प्रभू राम आणि हनुमानाच्या भेटीची कथा तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.